आणि आता दिवसभरातल्या मोठ्या राजकीय बातम्या। संभाजीनगरमधील शिवसेनेच्या 2 नेत्यांमध्येच वाद। अब्दुल सत्तार शिंदेंकडे संजय शिरसाट यांची तक्रार करणार आहेत। संजय शिरसाटांकडून नाहक बदनामी सुरू असल्याचा सत्तारांचा आरोप आहे। संजना जाधव यांना पाडण्यासाठी पैसे लावले गेले अशी टीका संजय शिरसाट यांनी सत्तारांचं नाव न घेता केली होती। अक्षय शिंदे प्रकरणामध्ये 5 पोलिसांना फासावर लटकवण्याचं काम कुणी केलं यावर गृहमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी। अक्षयची हत्या करत राज्यातील जनतेला मतांसाठी फसवण्याचा प्रयत्न झाला। संजय राऊतांचा सरकारवर निशाणा आहे। 5 पोलिसांना फासावर लटकवण्याचं काम त्यावेळेला कोणी केलं या संदर्भात खरं तर गृहमंत्री तेव्हाचे जे होते त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे। सरकारचा आता उबग आलाय। सरकारकडे कुठलीही पॉलिसी नाही। पालकमंत्री पदाच्या तिढ्यावरून खासदार सुप्रिया सुळेंचा निशाणा आहे। महायुती सरकारच शापित आहे। महायुतीमधीलच एका बड्या मंत्र्यानं आता पत्रकारांसोबत खासगीत बोलताना हे वक्तव्य केलं होतं। ईव्हीएमच्या जोरावर निवडलेलं सरकार टिकत नसतं। खासदार निलेश लंकेंचा निशाणा। धनंजय मुंडेंनी काकांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसताना दादांना का थांबवलं नाही? संजय राऊतांचा मुंडेंना सवाल आहे। पहाटेचा शपथविधी षडयंत्र, जाऊ नका, दादांना सांगितलेलं धनंजय मुंडेंचं हे वक्तव्य होतं। जे मुंडे म्हणतायत मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला अजित पवारांना, मग आता का नाही प्रयत्न केला? आता का नाही त्यांना अडवलं? आपल्या काकांच्या पाठीत खंजीर खुपसत असताना तुम्ही पाहत होतात, तुम्ही आता का नाही अडवलं? आता कसल्या चर्चा करतायत? पहाटेच्या शपथविधीनंतर शरद पवारांकडे परत जाऊन अजितदादांना सांगितलं होतं। भुजबळांचा गौप्यस्फोट आहे। मग याच्या सरकारमध्ये दादांना उपमुख्यमंत्री पद करा असं पवारांना म्हटल्याचाही दावा आहे। बीडमधील 13 सरपंचांसह 418 सदस्यांचं सदस्यत्व रद्द। जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं ही कारवाई। पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून जालना जिल्ह्याचा झपाट्यानं विकास होईल। शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांचा दावा आहे। अतुल सावे यांच्या पालकमंत्री पदासाठी घुगेंनी कडाकडून विरोध केलेला होता। 1 रुपयात पीक विमा योजनेमध्ये गैरव्यवहार झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आलंय। 2 दिवसांपूर्वी काही जणांवर कारवाई देखील करण्यात आली। योजनेत काही बदल करायचे असतील तर अभ्यास करून कॅबिनेटमध्ये विषय मांडू, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती आहे। रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करावी असा कुठलाही शासनाचा निर्णय अद्याप झालेला नाही। परंतु ह्या पीक विमा योजनेमध्ये काही प्रकारे गैरप्रकार झालेला निदर्शनास आलेला आहे। राज्याबाहेरच्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी अर्ज दाखल केले आहेत शेतकऱ्यांनी।